त्याचबरोबर बोपरगावचे बारके पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमचे राजू काटे यांच्या शुभ हस्ते. बघा साइड स्क्रीन समोर कोणी बसू नका प्लीज, जरा सहकार्य करा, कॉपरेट करा. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो जरा आपण लक्ष द्या, कोणी साइड स्क्रीन समोर बसू नका. तो सायकलला फलंदाज श्याम दातीलकर, नवस्टॅकला नवनाथ फौजदार. दोन खेळाडूंनी अक्षरशः क्रिकेट गाजवलंय गावदी खारडी संघासाठी. तर बॅनरला टच नका प्लीज, जरा सहकार्य करा. आपण बसताना व्यवस्थित पाठीमागे बॅनर आहे तिथे बसू नका प्लीज. आपल्यासाठी भरपूर चांगली व्यवस्था आहे बसण्याची. दोन्ही संघाचे 12 खेळ गेम प्ले. तर गोलंदाजी मार्कवर संजय येतोय, स्ट्रायकेला फलंदाज श्याम दातीलकर. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. जो रेग्युलर संजय पवार, स्ट्रायकेला श्याम दातीलकर, नॉन स्ट्रायकला नवनाथ फौजदार. एक काळ गाजवला या खेळाडूंनी रेग्युलर क्रिकेटमधून. आज जर विचार केला तर रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण करण निगुकर सारखा एक अतिशय यंग टॅलेंटेड खेळाडू या संघाला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग करतो. शफल ऑन साइडला सुरेख टायमिंग, चेंडू जातो यावेळेला वेगाने लॉंग लेट सीमारेषा पार, चौकार. आज केशव देखील मला बराच काळानंतर टीम मध्ये दिसतो. केशव स्वागत आहे आपलं देखील. एक काळ गाजवला फिरकीचे जादूगर, काय गोलंदाजी करायचे. बघा 5वा फलंदाज ठरतोय, चौकाराने अकाउंट ओपन करतोय. अपकमिंग टुर्नामेंट गावदेवी खारडीच्या माध्यमातून येणारे 14 ते 24 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, सर्वांसाठी सर्व काय आहे तिथे. तर राजेश टावरे देखील येतात, आमचे मित्र राजेश या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त क्रिकेटर संजय पुणेता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला श्याम दातीलकर. हा चेंडू यावेळेला खोदून काढत आता व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नवनाथ किती धावा वेगाने पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलक कधी 5 धावा. एक चांगली सुरुवात खास करून श्यामने केली. ₹20 लाखाची स्पर्धा. अशोक पाटील पहिला 1000ने क्रिकेट खेळत होता, लाखाने क्रिकेट खेळत होतं. पुढे तर संजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला नवनाथ फौजदारला आपण पाहू शकता. आज ते बॅटिंग आठवते मला बेतोडीच्या मैदानावरची. काय बॅटिंग केली होती. संघ असं वाटलं पराभूत होईल, पण नवनाथने मात्र अक्षरशः विजय संपादन करून दिला होता. हा चेंडू डान्सिंग डाऊन ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू आपण मिड ऑफला यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये, पण चेंडू जातो जमिनी लगत यावेळेला सीमारेषा पार, चौकार. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, खूप चांगला कार्पेट आहे, विश्वसनीय फटका. पुढे संजय गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला चांगला होता, बॅकफुट जाऊन कट करायचा होता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती दे, चांगलं प्रत्युत्तर देतोय, चांगलं कमबॅक करतोय संजय पवार. पुढे संजय हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक करतोय. पंचांच्या भूमिकेत आपण संदीप गोरपेकरला पाहू शकता. अतिशय चांगला क्रिकेटर. फुल टॉस यावेळेला पायचीचा अपील केलं जात आहे. पंच सांगतात की लेग सोडून जाणारा हा चेंडू आहे. तर मंडप डेकोरेटरचे प्रदीप कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. प्रदीप पंचांकडे पाहिले अपील केले जाते. बघा LB साठी रिव्ह्यू नसणार आहे तुम्हाला. आम्ही अगोदरच सूचना दिल्यात की फक्त 2च साठी रिव्ह्यू असतील, एक धाबासाठी आणि एक जर कमरेच्या वर चेंडू असेल तर ते चेक करण्यासाठी रिव्ह्यू असेल, हे लक्षात ठेवा. तर या दरम्यान आमचे नारिवली गावचे माजी सरपंच रामशेठ भोईर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. संजय पुणेता गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बळीराम आहे, वेगाने येतोय, चेंडूला फीड करतोय. एक नाही धावसंख्या वाढते, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाते. यावेळेला 10 धावा. गावदेवी खारडी 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 10 धावा सुरुवात चांगली केली आहे. दोन्ही फलंदाजांनी एक चौकार मारलाय.
फलकती गावदी कार्डी 40+ संघाचे बिनबाद 10 दुहेरी अंकामध्ये दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध राहून विचारमय करतात, बातचीत करतायत. फलंदाजी जर बघितलं नाही सगळ्याकडे भरपूर चांगले संजय आहे, केशव आहे, सुरेश आहे, राजेश देखील बॅटिंग चांगली करू शकतायत. बॅटिंग लाईन चांगली आहे, पण आता जे प्रमुख फलंदाज त्यांना मात्र बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. खरं का जिग्नू निगुकर सारखा फलंदाज नाही आहे संघामध्ये, अतिशय चांगला एक काळ गाजवला, काय फटके असायचे जिग्नू निगुकरचे. पण त्याच कुटुंबातील आज आपण करण निगुकर काय बॅटिंग करतो, यंगस्टर आहे, कमी दिवसात त्याला प्रसिद्धी मिळाली. अशोक पाटील आपण बोलले तर त्रिशत पाटील यांचे बंधुराज डॉक्टर उमेश पाटील देखील स्वागत आहे दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर कोरोनाच्या काळात त्यांनी मदत केली. तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला प्रवीण वजे वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं घेऊन येतोय. वडवली एंडकडून स्ट्राईक केला आता नवनाथ आता P2 मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय. रक्षक एकनाथला आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. प्रवीण चेंडू यावेळेला बघितलं तर फ्रंट फुटर आले होते, पंच वाईडची खूण करतायत. दिशेपासून थोडासा भरकटताना दिसतो, कारण वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि दिशेपासून थोडासा भरकटताना दिसतो गोलंदाज प्रवीण. पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, कारण आज एक गौदी खार्डी संघ फाईट बॅक करेल. आपण बोलले तर गौदी काकडावाद संघाबरोबर रेग्युलर संघ प्रल्हाद पाटील कोण विसरणार या खेळाडूंनी जबरदस्त कारनामा केलाय. 6 चेंडू 7 षटकार. अशोक पाटील बघितलं तर 12 चेंडू 42 धावांची गरज, 7 चेंडू सामना संपवला होता देसाईच्या मैदानावर. चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला पिच ड्राईव्ह बघायला मिळतोय. टिप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळणार आहे. घाई गरज नाही. आपण नवनाथ आणि शामी जोडी धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता 12 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली, विश्वसनीय सुरुवात, आत्मविश्वासाने फलंदाजी करतायत. खराब चेंडू मिळाले तर त्याच्यावरती प्रहार करतात, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल घेत आहेत. प्रवीण पुणे गोलंदाजी मार्कवर वडवली गाव एनकडून राईट आर्म ओव्हर द मार्क शाकला श्याम शपल दिले ऑन साईडला पूल केला, गॅप मधला चेंडूला काढला. यावेळेला शॉर्ट लेग आणि आपण तो फाईन लेगच्या मधून चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच आईची कृपा सर्वांवरती आहे आणि त्या आईच्या नावानेच हे मैदानाचं नावकरण केलं जात आहे, नामीकरण केलं जात आहे. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली. गोलंदाजी देखील भरपूर चांगली या संघाकडे. मनपाडा संघ देखील खूप चांगला संघ, एक ताकदवर संघ आहे. कारण बदलापूर विभागात जाऊन जोहरी विभागात जाऊन या संघाने देखील फायनल मारली 40+ माध्यमातून. तर मी उंबारलीला देखील फायनल मारली बघा. 12वा खेळाडू किती चांगली माहिती येतोय. संतोष वजे यांचे सुपुत्र आपल्यासोबत जॉईंट आहेत, स्वागत आहे त्यांचं देखील. पण एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्टाकेला श्याम दातीलकर अतिशय चांगला फलंदाज. चेंडू या वेळेला फटका फासला, पण क्षेत्ररक्षक तिथं आहे बळीराम. फलंदाज बाद. टीप लॉंग आपला खूप चांगला झेल पकडला होतोय. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज सुरेश पाटील एक चांगला अष्टपैलू खेळू. फटका चांगला होता पण थोडंसं वेल्युएशन मिळत नाहीये. टायमिंग पण चांगलं झालं तर, पण मात्र चेंडू भरपूर उंच गेला. थोडंसं नाराज जड पावलांनी मैदान सोडतो आता श्याम. चांगली बॅटिंग करत होता, फटका देखील चांगला होता. पण बळीचं कौतुक करेल मी, बळीरामचं स्वतःला स्ट्रेच केला आणि खूप चांगला झेल घेतला यावेळेला डीप लॉंग ऑफला. प्रवीणला एक यश मिळतं. प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. नवनाथ चेंडू एज यावेळेला खूप चांगला झेल पकडला जातो. यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय गुरु. अशोक पाटील तिथून जर चेंडू वेगाने निघाला असता तर चौकार आला असता.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुरुचं. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. आपला 17 धावा, मोठी एज लागली होती. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तर संजय पाटील खार्डी यांना विनंती करतो दादा, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचे बंधुराज गावदेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता यावेळेला सुरेशला आपण पाहू शकता. पण सुरेश कशाप्रकारे बॅटिंग करतोय. तर संख्या 13, चांगली गोलंदाजी करतोय प्रवीण या षटकामध्ये. चेंडू ऑन साइडला हुक केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. तिसरा खेळाडू ठरतोय षटकाराने अकाउंट ओपन करतोय. काय फटका होता बघा, थोडंसं शॉर्ट अँड वाईड चेंडू, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि चेंडूला फेकून देतो यावेळेला लॉंगलेट सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय बघा. अशा प्रकारचे फटके आले ना जगदीश पाटील, कपाप तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार आहे. संख्या 23, चांगली गोलंदाजी करतो पण यावेळेला मात्र वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट पिच चेंडू पडला. प्रवीण पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला सुरेशला आपण पाहू शकता. सुरेश पाटील आपण पाहू शकता. प्रवीण, सुरेश. हा चेंडू वेल्लेप केलाय बघा आपल्या स्टाईलने. चेंडू सोडून देतोय. पंच सांगतात की षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 11.50च्या सरासरी धावा कुठल्या 23. पंच आता तिसरं षटक कोण घेऊन येते होत्या यावेळेला. पंचांकडे पाहिलं देखील वाटतं. पंच सांगतायत की एकजरी चेंडू कुठून निघून गेलाय. चेंडू पडलाय तर जास्त बाहेर निघत नाही, सरळ निघून जातो यावेळेला. पंच आता तिसरं षटक कोण घेऊन येतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये संजय येतोय का पाहायचंय. एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली या षटकामध्ये. चला एकत्र येऊ नका, जरा थोडंसं संदीप बापानी खेळाडूंना ताकीद द्या, कारण का अजून आपल्याला एक एक्स्ट्रा मॅच खेळायची रेग्युलरची. काकडा विपक्ष गावदेवी खार्डी च्या दरम्यानची मॅच इथे खेळवायची आहे. तर उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या रेग्युलरची पण फायनल असणार आहे अशोक पाटील. त्यामुळे भरपूर कसरत करावी लागणार आहे उद्याच्या दिवसात. संजय तर दुसऱ्या स्पेलमध्ये. तेवीस धावा झाल्यात या षटकात. धावा आल्यात अशोक पाटील आम्हाला सांगतात की 13 धावा आल्यात. संजय पुणे तर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. पण नवनाथ फौजदार कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जर रेग्युलर मधनं बघितलं ना तर अजून एक फौजदारचं नाव येतं, सूरज फौजदार. का बॅटिंग करतो यावर्षी जबरदस्त. करण, सूरज, प्रल्हाद, खूप चांगली बॅटिंग केली या खेळाडूने. विशाल यंगस्टर आहे ना करण, जबरदस्त कामगिरी केली. कमी दिवसात हे करण नाव माहिती नव्हतं कुणाला, पण त्यांनी ओळख पटवून दिली आपली एका मॅच मध्येच. संजय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरं षटक घेतो. स्टॅकेल आणि नवनाथला आपण पाहू शकता. नवनाथ फौजदार पण इथून बॅटिंग कशा प्रकारे करतोय. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. चेंडू उंच गेला यावेळेला, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. रणजित झेल ड्रॉप करतोय. कॉल देणं फार गरजेचं होतं. रणजित आला होता तर रणजितने बळीरामला थांबणं गरजेचं होतं, आणि बळीराम जरा जात होता तर रणजितला थांबणं फार गरजेचं होतं. जीवदान मिळाला यावेळेला नवनाथला. 2 धाव मिनिटात गावदेवी खार्डी 40+ संघाला धावसंख्या 10 फॉल करते. 25 धावा. जीवदान अशोक पाटील क्रिकेटमध्ये भरपूर मागात पडतात. सुनील मामाला परवा दिवशी जीवदान दिला आणि तो किती जीवदान मागात पडला होता. संजय, हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो, उचलतो चेंडूला, थोडासा वेळ घेतो यावेळेला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकरती. 27 धावा. चुका जर आपण केल्या तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेईल. नवनाथ आणि आपण सुरेश जोडी त्याच्या वेगाने धावा कंप्लीट करतायत. टीव्हीची मागणी केलेली आहे तर मी अजूकडे विनंती करतो, आपण पाहू शकता. राजू काटे आपण जा.
डिसिजन पेंडिंग असणार आहे. नॉट आउट आहे. गुड डिसिजन संदीप. तर क्रिकेटमध्ये पंच कुणाला नेमाचे? जगदीश पाटील, ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, अशाच व्यक्तीला आपण क्रिकेट पंच म्हणून नियुक्ती करू शकतो. आणि ती पंचांची नियुक्ती केली आहे संदीप गोरपेकर. याचा उदा गावात सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू आहे. संजय पुणेकर गोलंदाजी मार्कवर आता क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल करतो यावेळेला. मिडॉनच्या क्षेत्रक्षेला आता मात्र आपण बोलले तर मिड ऑफला आणतोय साहिब होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. महेश पाटील आपण या. चेंडू यावेळेला स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. अपिश खेळ होते यावेळेला स्क्वेअर कट. क्षेत्रक्षक तिथे संतोष होतो पण त्यांना बीट करून चेंडू वेगाने जातो सीमारेषेपार. चौकार. थँक्यू. जीवदान मिळालंय आपण बोलतो नवनाथला आणि जीवदान आता आपण बोलतो त्याचा फायदा घेतोय. चांगली बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय संजय पुणेकर गोलंदाजी मार्कवर. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर मधनं चेंडू निघून गेला होता. हा चेंडू खूप चांगला आहे. समरी डिलिव्हरी बघायला मिळाले. जमिनी लगत चेंडू निघून जातोय. अशोक पाटील ज्याप्रमाणे पाणबुडी बघा पाण्यातून प्रवास करते तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अतिशय सुरेख गोलंदाजी. खाली राहिला चेंडूने हाईट घेतली नाहीये. अशोक पाटील काल जशाप्रमाणे लेदरची खेळपट्टी होती ना तशाच प्रकारची खेळपट्टी वाटते आज देखील. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला संजय राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्राईकला नवनाथ. हा चेंडू यावेळेला आपण यष्टिरक्षक बीट होतो. चेंडू वेगाने जातो यावेळेला. फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. बाय बाय बायच्या स्वरूपात चौकार येतोय. काळ गाजवला रेग्युलर क्रिकेट मधून. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मध्ये पहिला आपण म्हणले तर सोन्याचा कॉइन मिळालेला आहे गोलंदाजाला. खूप महत्वाचा क्षण होता त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत. स्पोर्टी प्लसच्या माध्यमातून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. अशोक पाटील जेवढा चांगला क्रिकेटर तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. पायचीचा अपील होतोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगलेट रिजन मधनं. यावेळेला एकच 10 मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 36-12च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. यानंतर मॅच असणार आहे उंबरली 40+ विपक्ष घेसर 40+. तर उंबरली 40+चे जर कॅप्टन आले असेल तर या टॉस साठी घेसर संघाचे संघनायक आलेले आहेत. हॅलो आम्ही काही सन्मान करणार आहोत. आमचे रामशेठ भोईर यांचे शुभास्य आपण पाहतोय घेसरगावचे सन्माननीय साईनाथ दादा भोईर हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. वैभव
गेसरचे सन्माननीय साईनाथ दादा भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. रामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपल्याला यथोचित मान सन्मान या मंचावरती पाहायला मिळतोय. मायची शाह, प्रेमाचे प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो. विश्वनाथ शेठ मस्कर आणि रामशेठ भोईर यांच्या वतीने. त्याचबरोबर बलिराम दादा भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा. ऑटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू जगदीश पाटील. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. तर भरपूर स्पर्धेत आपण बघितल्यानं जे मान्यवर येतात त्यांचा सत्कार नक्कीच केला जातो आणि आपली संस्कृती जपली जाते. अतिथी देव भव. तर याच दरम्यान आणखीन एक सन्मान आम्ही करतोय मंचावरती. आमचे अशोक मामा ठाकूर हे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. तर रणजित गोलंदाजी मार्कवर सायकला नवनाथ. चेंडू ऑन साईडला पूल करायचा तर यावेळेला फलंदाज बाद. गायकवाड. पचा अनिल कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. आता सुरेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सांघिक यश मिळालं. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. रणजित पुणे गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 10 फलकात 36 धावा. 2 गडी बाद 36 धाव संख्या आपण पाहू शकता. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. ऑन साईडला शॉर्ट फाईन लिगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. लॉंग लेट रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लाईक मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. ऑन साईडला खेळायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डायरेक्ट हिट झाला असता विकेट देखील मिळाला असता. आणि विकेट कुणाचा मिळाला असता. सुरेशचा विकेट मिळाला असता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 37 धावा. आता अनिल पायचा कशाला बॅटिंग करतोय. पंचांकडून गाड घेतो यावेळेला. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅनला गोल्डन मॅन आपण संतोषला पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंटला नरेश एक क्षेत्रक्षण स्वीपा कव्हर. हा चेंडू ऑन साईडला आपण तर कार्पेटच्या चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्रक्षण तिथं देवेंद्र आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली फेक येते. तसं की 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. कव्हरला आपण बालाला पाहू शकता. टीप लॉंग ऑनला आपण एकनाथला पाहू शकता. रणजित पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेपार देत दनादन षटकार. चव्वेचाळीस धावा. खार्डी गाव म्हटलं तर आमच्या अशोक पाटीलच्या बाजूचंच गाव. चौकार षटकार येतात तेव्हा अशोक पाटीलच्या चेहऱ्यावर पण स्मित असतं. तसं काही नाही मित्रांनो. एक मजेची बाब आहे. तर गुणलेखक समालोचक यांना कोणताही संघ जिंको हारो पण कॉमेंट्री आणि गुणलेखन करावाच लागतो. एक मजेची बाब सांगितली. पुणे गोलंदाजी मार्कवर रणजित चांगली बॅटिंग करतोय. सुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला. याला पिशकावा ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपार दर्जेदार चौकार. हे असं वाटलं की चौकार गेलाय. पण बघा लगेच तिथून स्वयंसेवकाने आम्हाला इशारा केलाय. अशोक पाटील असं वाटलं की आपल्याला इथून चौकार आहे का काय. फटका आहे. जबरदस्त फटका बघायला मिळालाय. पराल स्ट्रोक बघायला मिळालाय.
जसं का 10 फलकाती 50. बघा लगेच स्वयंसेवकांनी सांगितलं, अशोक पाटील आपल्याला इथून वाटलं की चौकार आहे, पण 12व्या खेळाडून लगेच सांगितलं की नाही षटकार दिलाय. गुड डिसिजन रणजित. हा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं होतं. षटक संपतय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. या षटकात धावा आल्यात अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 14 धावा आल्यात 2 षटक. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं जातं. सूर्यनारायण जर उगवलं नसतं तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. तर बघा खेळाडूंना विनंती करतो आपण एकत्र येऊ नका. संदीप आपण जरा पुशअप करा, खेळाडूंना सूचना करा. आम्ही देखील सूचना करतोय. मनपड संघ आपण एकत्र येऊ नका. धावसंख्या 50 कंप्लीट. काय म्हणजे तर गावदी खार्डी संघासाठी 50 धावा धावफल कधी लागल्यात. आता माझं इथून बॅटिंग अनिल आणि सुरेश कशा प्रकारे करतोय. सुरेश खूप चांगली बॅटिंग करतो. अनिल आता कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. स्ट्राईक त्याच्याकडे असणार आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. मंगेश येतोय. मंगेश ठाकूर अंतिम षटक स्लोगरचं षटक फेकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले संघनायकांनी. अनिल साठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिझन मध्ये आपण पाहू शकता. गुरुला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग वाईडिश लॉंग ऑन ला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मंगेश पंच पाहणी करताय क्षेत्ररक्षणाची. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हलवलं जातं यावेळेला बदललं जातं. शॉर्ट फाईन लेग लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला मिड विकेट वडिश लॉंग ऑन ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान डिपिश कव्हर एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू यावेळेला थोडासा वाईड होता पण त्याला छेडछाणी करतो. या वेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 51 धावा. अशोक पाटील वाईड चेंडूची छेडछाणी केली अनिलने. तर महेश पाटील देखील येत आहेत. आपण पाहिले तर जोंडमोली फोर्टी प्लेचे एक जबरदस्त फलंदाज अशोक पाटील. अनिलने खूप चांगल्या प्रकारे फटका खेळला होता. जर फटका गॅप बंद केला असता चौकार मिळाला असता. मंगेश हा चेंडू पडल्याच्या आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी ऑफ ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलाय. पंच सांगतायत की चेंडू पिचिंग झाला कुठं होता कुठून आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मंगेश हा चेंडू एज चांगलं क्षेत्ररक्षक गुरुचं शॉर्ट टर्मॅनला एकदा इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. चेंडू झाल्यात. अशोक पाटील 3 खूप चांगली गोलंदाजी करतो मंगेश. बघा मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. मुंबर्लीच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक देखील पूर्ण केली त्या गोलंदाजाने. नागावच्या स्पर्धेत देखील हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू लॉंग ऑनला जातोय. बळीराम आहे. एकच धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 53 धावा. चेंडू झालेत. अशोक पाटील आम्हाला सांगतायत की 4 चेंडू म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त गोलंदाजी अशोक पाटील. संघर्ष करावा लागतात आहे 2 फलंदाजांना. खास करून सुरेश सारखा फलंदाज सेट झालाय. आता त्याच्या बॅटमधून कशा प्रकारचे धावा येतात पाहिजे 2 चेंडू मध्ये. शॉर्ट पिच आहे ऑन साइडला. वेट अँड वॉच क्रिकेट फेकून देतो चेंडूला. लॉंग लेट सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त संगीत ऐकलंय. जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई. आज प्रत्येक जण शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी नतमस्तक होतो. जमेल तसा पदयात्री देखील करतो. अंतिम चेंडू आता बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं. थांबले चेंडूचा आपण तो वाट पाहिला आणि चेंडूला फेकून देतो लॉंग लेट सीमारच्या बाहेर. अंतिम चेंडू मंगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. सुरेश चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू उंच गेला यावेळेला. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतो. यावेळेला प्रयत्न केले. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत.
फलंदाज बाद. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे जय भीमला देवी मानपाडा 40+ संघासमोर. पाहता मानपाडा 40+ संघ हे आव्हान पार करते की आपण बघितलं तर गावदेवी खार्डी 40+ संघ त्यांना रोखतो. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आमचे स्थानिक समालोचक जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांना धन्यवाद. थँक्यू. तर चला टॉस साठी या उंबारली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर घेसर टीम चे कॅप्टन आणि टॉस करण्यासाठी याचे. तर टॉस करण्यासाठी मी आमचे जुने डोंबिवलीचे सन्माननीय महेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. सामन्याची हा 4थ्या फेरीतील शेवटचा मॅच असेल. उंबारली पक्ष घेसर या दोन टीम मध्ये. तो दोन कॅप्टन आहेत टीमचे. त्यांच्या पहा मिळतो आपल्याला उंबारली पक्ष घेसर छापा. टॉस जिंकलाय उंबारली टीम. टॉस जिंकलाय काय डिसाईड कराल? क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण करणं विपक्ष संघ घेसर संघ आहे. या संघाला कमीत कमी किती धावा मिळते रोखण्याचा प्लॅन असेल आपला? 50 ते 55 पर रोखण्याचा प्रयत्न. मग असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती खास करून पॉवर प्ले मध्ये जास्त विश्वास ठेवला जाईल की जेणेकरून ते पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतील? पॉवर प्ले मी आहे, अजून आमचा योगेश आहे. आमच्यावर जास्त आमचे हे करून. तर आता गतवर्षी संघ फार कमी खेळताना पाहायला मिळाली. यावर्षी चांगली सुरुवात झाली आहे. मात्र जो 11चा स्क्वॉड असतो तो पूर्णपणे असेल का प्लेइंग 11? हो 11चा स्कॉट पूर्ण आहे आमचा आणि आमचा फर्स्ट टाइमच आहे यावर. काय म्हणाल आयोजनाविषयी? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि असे आयोजन मध्ये आम्हाला जे खेळण्याची संधी दिली आयोजकांनी त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. साई दादा आपण टॉस गमावला. आता टॉस जर जिंकला असता तर मग काय? आम्ही फिल्डिंगच घेतली असते. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करायची. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तरी सुद्धा एखादा टार्गेट 70 पर्यंत तरी. 70. घेसर टीम गतवर्षी नव्हता या स्पर्धेमध्ये सुद्धा किंवा या वर्षी नव्याने एक संघाची उभारणी केली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आयोजन पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात एक गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा स्वर्गीय निर्मलाबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ. काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि तुमच्या नारिवली खूप विश्वनाथ शेठ मस्कर वगैरे यांची तुमची पूर्ण कमिटी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. ओके थँक्यू. तर टॉस बॉक्स मधून न्यूज झाले उंबारली टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय डोंबिवलीचे सन्माननीय महेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. रामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते अरुण गोरपेकर यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत. बारावे खेळाडू आपण थँक्यू भाऊ पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्रद्धांजली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि खेळाच्या पहिल्यामध्ये पाहिलं तर सुरुवातीला थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या खाडी टीमच्या बाजूने आणि एकूण टोटल धावसंख्या बनवली आहे ती खाडी संघाने 61 धाबा बनवल्यात आणि 62 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो मात्र जय पिंपला देवी मानपाडा टीम. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय. स्ट्राईक वरती एकनाथ भोईर आणि नॉन स्ट्राईकरला रणजित ठाणगे. गोलंदाज श्याम दातीलकर. व्हेरी फास्ट बॉल. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा होता. हलकसा अपील केलंय अपील केलंय. श्यामला सुद्धा माहिती होतं की चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतली आहे आणि आता मात्र येते पहिल्या चेंडूवरती एक धाव अर्जित केली आहे. तर आमचे उंबारली गावचे सन्माननीय सुखदेवजी पाटील या ठिकाणी आपण आला असाल तर या मंचावरती स्वागत आहे आपलं. निसर्ग हॉटेलचे मालक अमित दादा आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलं जातंय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगला
क्षेत्ररक्षण पहा मिळतो आपल्याला. 2 चेंडूवरती 2 धाबा एकवटल्यात. तर अमितजी आपण जर या ठिकाणी आला असेल तर मंचावरती या. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आताचा बॉल चांगला होता या ठिकाणी. पाहिलं जाईल. फलंदाज पाहतोय आपण एकनाथला आणि यष्टीरक्षक मात्र खूप चांगलं केलंय. नवनाथ फौजदार होते त्या ठिकाणी. एक उंचपुरा खेळाडू पहा मिळतोय. गावदेवी काडी संघ जो रेग्युलरचा संघ आहे तो मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आणि त्यांची लढत आज 4 वाजता संध्याकाळी या मैदानावरती होईल गावदेवी काकडवल टीम समोर. कारण ऑलरेडी जीजी स्पोर्ट वाकळण संघ फायनल मध्ये पोहोचलाय. उद्या तो संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना आपल्याला पाहा मिळेल. दूरवरून खेचलाय. अतिशय चांगला पटका. जेंटल टच आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आपल्याला एक चौकाराला तेकेरी धाबा 2 पाहायला मिळाल्या. पहिलं षटक श्याम दातीलकर हाताळत असताना, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. धाबा कुटाव्या लागतील. एकनाथ पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. मग चेंडू या सिलिमिडबला आणि 5 बॉल झालेत. लास्ट टू गो. शेवटचा बॉल. अतिशय चांगलं षटक पहा मिळतोय. श्याम दातीलकर 5 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा खर्च करत असताना शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित असेल टीमला. ऑन साइडला खेळ. पुन्हा एकदा एकेरी धाव पहा मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी. अतिशय चांगलं षटक हाताला. फक्त 6 धाब्याचं. जरी सुद्धा विकेट गमावली नसली तरी सुद्धा मात्र या ठिकाणी फक्त 7 धाबा दिल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये श्याम दातीलकरने. एकूण पाहिलं तर 62 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला एकत्र येऊ नका. सामन्याला लगेच सुरुवात करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी उंबारली बनाम गावदेवी घेसर या 2 टीम मध्ये सामना असेल. तो पहिल्या फेरीतील 4था आणि शेवटचा मॅच. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 4-4 षटकांचे सामने खेळवले जातील. निसर्ग हॉटेलचे मालक उंबारलेचे यांचं आगमन झालं. आम्ही जे या मंचावरती एक उद्योग क्षेत्रात दर्जेदार कामगिरी केली. आता मात्र थोडासा वेळ मिळाला त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी. मात्र ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. कारण क्रिकेटचा मोह कोणाला आवडता येत नाही आहे. एक काळ होता की आपण संघामध्ये थोडेसे थकलेलो असलो की आपल्याला बाहेर बसायला लागायचं. मैदानं नव्हती खेळण्यासाठी. या अशा सुविधा नव्हत्या. मात्र कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनची स्थापना झाली आणि त्या संघटनेचे अध्यक्ष बनले अर्जुनभाई पाटील. त्यांच्या माध्यमातून आज मात्र सोनेरी दिवस या 40+ खेळाडूंना पाहा मिळतात. बालू पाटील कारण चांगली संकल्पना अंमलात आणली. कारण पैसा तर क्रिकेटमध्ये आलाच, त्याचबरोबर ग्लॅमर सुद्धा आला आणि आपला फिटनेस कसा राहील याच्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलंय. याच थोडीशी अडचण आहे. राजू पंचांशी संपर्क करा आपण. यस दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पाहा मिळतात. अमितजी पाटील आणि दादा आहेत त्या ठिकाणी. साईनाथ भोईर 2 संघ मात्र पाहिलं तर चांगले संबंध आहेत एकमेकांचे. मात्र जेव्हा मैदानात असताना तेव्हा मात्र एकमेकांच्या अगेन्स्ट त्यांना डावपेच खेळावे लागतात. कारण हे क्रिकेट आहे आणि ते मात्र सामने अतिशय रोमांचकारी झाल्यात. पहिला सामना अतिशय दर्जेदार झाला ज्या ठिकाणी पिसवली संघाने 82 धाबा बनवल्या आणि त्या 82 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र एक चूक देवीच्या पाड्या संघाला भोवली आणि त्यांना सामना गमवावा लागला. तर दुसरा सामना बेतवडे संघाने सुद्धा 64 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करता करता मात्र त्यांचा जो निर्णय होता तो थोडासा गलत साबित झाला आणि पंचांकडे वाट पाहत मात्र सामना तोपर्यंत संपला. कारण बिग शॉट खेळायचे होते ते मात्र चेंडू डॉट आले आणि 2 सामने झाले. तिसरा सामना पाहतोय पुन्हा एकदा 62 धाब्याचा लक्ष्यचा पाठलाग करायचा आहे. तो जय पिंपला देवी मानपाडा टीमला. थोडीशी द्विधा मनस्थिती झाली. पंच राजू काटे
इन्व्हाइट केलं जातोय तिसऱ्या पंचांसाठी. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक घेऊन राजेश टावरे. कारण गावदेवी खाडी संघ म्हटलं की दिनेश शेठ पाटील यांचा संघ ते सुद्धा खेळतात. बऱ्याच वेळा पाहिलंय त्यांना, मात्र आज त्यांची अनुपस्थिती आहे. कारण निश्चित त्यांचे बंधुराज खेळताना आपल्याला पाहा मिळत आहेत. डॉक्टर उमेश पाटील आहेत. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करायचं होतं. चेंडूची लाईन चांगली आहे लाईन. तर निश्चित वेगाने चेंडू फेकला, वेगावरती स्वार होऊन चेंडूची फेकी केली जातोय. आणि आज या 40+ गॅमर मध्ये 2 संघ नव्याने पाहायला मिळतात आपल्याला, उंबारले आणि गेसर टीम. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मात्र येते 2 क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहा मिळतोय. दुसरी धाव वेगाने घेतले, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होईल. एकनाथला मात्र माघारी परतावं लागेल. नवनाथ पावसदारने फेकलेला स्टंप वरती चेंडू डायरेक्ट हिट, ज्याला म्हणतात गोटीलेम. डायरेक्ट हिट झाला. जर डायरेक्ट हिट झालं नसतं तर आणखीन एक धाव मिळाली असती. बलिराम आल्यात स्ट्राईक वरती आता रणजितच्या जोडीला. तर रणजित एक चांगला बॅट्समन आहे या टीमचा, त्यामुळे रणजित वरती फार जबाबदारी असेल. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अद्याप गावदेवी खाडे टीमला. या मैदानामध्ये खेळत असताना आताचा बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंच वाईड चिकून करतात. प्रेमनाथ पाटील आहेत. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळतोय ती टीमला. 9व्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 9 धावा पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मधून, चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेला आणि मिळेल तो चौकार. 4 धावा. आमचे बाबूरावजी भोईर आल्यात मंचावरती, त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आज मात्र बरेचसे पाठीराख या दोन्ही टीमचे पाहायला मिळाल्यात, कारण यावर्षी या दोन्ही टीमने एंट्री केली आहे 40+ मध्ये. या बेलेस फुलटॉस बॉल, कीपर बीट, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग. आणि ते काय घडलंय मैदानामध्ये. 2-2 जीवनदान एका चेंडूवरती. दुसरं षटक पाहायला मिळतोय. शरद पाटील कुठे असतील तर संपर्क करा राम भोईर यांच्याशी. डॉट बॉल आलाय. चांगला फटका नाहीये, जास्त उंचावरती क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. निलेश गुड कॅच. अतिशय चांगला जेल टिपलाय. प्रेक्षणीय जेल टिपत असताना, कारण खूपच उंचावरती चेंडू होता, चेंडूवरती नजर ठेवली आणि जेल टिपलाय. गुड कॅच. या ठिकाणी पाहतो आमचे बाबा हरी पाटील यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे नारिवली गावचे शाखा प्रमुख भरत शेठ भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. सरचे स्वागत आहे आपलं. तर इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये पहा मिळेल आपल्याला जात असताना. नवीन बॅट्समन तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये पहा मिळतो. यावेळेस शॉट पुल केलं जात आहे आणि फटका डीप मिड विकेटच्या वरून आलाय तो रणजित टांगेच्या बॅट मधून. सुपर षटकार.
की आपल्या शुभ हस्ते आपण अमितजी भोईर यांचा मंचावरती सन्मान करावा. अरुण गोरपेकर आणि रामशेठ भोईर आहेत. शरद आल्या पाटील कुठे असेल तर संपर्क करा. स्कोर झालाय. स्कोर 19. तर अमितजी भोईर यांचा मान सन्मान केला जातोय. मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख देऊन त्यांचा मान सन्मान केला जातोय. गोलंदाज केशव मुंडेचा वापर केला गेला. या खाडी टीमच्या बाजूने 2 षटकामध्ये 19 धाबा. शेवटचा जो चेंडू होता ना ओव्हर पिच मिळाला आणि रणजित टांगेच्या बॅट मधून एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. तो जोपर्यंत रणजित टांगे आणि पाहिले तर नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला प्रवीण वझे. हे 2 फलंदाज आहेत. तोपर्यंत सामन्याचं चित्र कधी पाडण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. मोठे पडके मारतील कारण श्याम दातीलकरला सुद्धा फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत की ही जोडी जर जमली मैदानामध्ये तर सामना थोडासा कठीण जाईल. अठरा बॉल आणि 43 धाब्याची गरज आहे. 18 चेंडू. चला सामना सुरू करा. चौथं षटक, तिसरं षटक. केशव मुंडे. पहिलाच बॉल स्पिन आक्रमण केलं जात आहे. बॅकफुट पॉइंट मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार. त्या पंचांची मागणी केली जातोय. मैदानावरती पंच राजू काटे यांना इन्व्हाइट केला जाईल कारण गोलंदाजावरती आक्षेप घेतला, संशय नोंदवला आणि संशय कितीतरी गोलंदाजांवरती घेतला जातोय. त्यांना परीक्षा द्यावी लागते. आपण बरेच खेळाडू पाहिले जगातील अव्वल दर्जाचा ऑफ स्पिनर गोलंदाज मुतैया मुरलीधरन, हरभजन सिंग असेल, त्याचबरोबर सईद अजमल सारखा एक फिरकीचा गोलंदाज यांच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं होतं. बरेचसे खेळाडू पहा मिळाले मात्र त्यांना सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे आता गोलंदाजाची शैली तपासली जाईल. वादग्रस्त आहे की बरोबर हे तिसरे पंच ठरवतील आमचे राजू काटे, मेन पंच संदीप गोरपेकर आणि स्क्वेअर लेगला प्रेमनाथ पाटील. हे 3 पंच मैदानावरती पहा मिळतात आपल्याला. स्ट्राईकला प्रवीण वझेला पाहतोय. चौकाराने आगाज करतोय प्रवीण. आताचा बॉल चांगला होता. फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, आउट ऑफ पार्क. 6 धावा. षटकार एक चौकार आलाय. सामन्यामध्ये वापसी करत असताना टीम मानपाडा. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. अतिशय चांगला फलंदाज बीट झाला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नाहीये आणि तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. एकेरी धाब्याने धावसंख्येला आकार दिला जातोय 30. या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. जवळजवळ अर्ध्या रक्षाच्या जवळ पहा मिळाला. गोलंदाजाची एक आगळीवेगळी ऍक्शन आहे निश्चित या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. ते मुंडे आल्यात गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला रणजित ठाणगेला पाहतोय. आताचा बॉल चांगला होता. फिरकीपट्टू आणि ते काय घडलंय मैदानावरती चुका आणि चुकाच पाहायला मिळतात. या मिळतील त्या बायच्या स्वरूपामध्ये 4 रन्स. तर या एक्स्ट्राच्या ज्या धावा जातात ना बाळू पाटील, या खूप मागात पडतात आणि ते चित्र पहा मिळतो आपल्याला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खूप धावा गेल्यात. अद्यापपर्यंत 2 चौकार पहा मिळाले. एकूण 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहा मिळतोय आपल्याला. तिसरे षटक मार्गस्थ असताना
रणजित या बेलेला मात्र चांगला बॉल पहा मिळतोय. श्यामची मात्र डायरेक्ट पैकी होती. अशा वेळेला चित्र पहा मिळतोय, जो नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन असतो ना तो पुढे जातोय. जर डायरेक्ट हिट झालं तर ठीक असतोय, नाहीतर पुन्हा एकदा मिसफील्ड होते. थोडंसं रिस्की असतं. रणजित या बेलेस मात्र चेंडू बॉडीवरती आदलतो. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न होता, मात्र नाहीये. 2 चेंडू चांगले फेकल्यात, षटकाचे होते सांगतात. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धाबा आले धावपटकावरती 35 धाबा आहेत. 35 धाबा, 62 धाबा बनवायच्या होत्या, 35 धाबा बनवल्यात. आता समीकरण 12 बॉल 27 रनची गरज. पास 27 धाब्याची गरज आहे. 12 बॉल 27, 62 बनवायच्या होत्या, बनवल्यात त्या आपण 35 धाबा. त्यामुळे 12 बॉल 27 धाब्याची गरज. याच दरम्यान पाहतोय आपण घेसरचे हरिभक्त पारायण सत्यवान बुवा यांचं या मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत, कारण त्यांचा संघ आज खेळताना पाहा मिळेल. त्याच्या अगेन्स्ट केलेल तो उंबारले टीम. तर 12 चेंडू 27 धाबा. सामन्याला सुरुवात करा. 40+ घेसर विपक्ष, 40+ उंबारलीचा तर्रार पाहा मिळेल. तर या दरम्यान राजाराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. घेसरचे राजाराम दादा पाटील हे मंचावरती उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करूया आपण. चला सामना सुरू करा. यस, नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आमचे वैभव ठक्कर. एक अतिशय चांगले स्कोरिंग, आकाश असतील, वैभव असतील, चांगली कामगिरी. त्याचबरोबर शिवा गोरपेकर यांनी सुद्धा 3 दिवस चांगली स्कोरिंगची भूमिका अदा केली. हा हॅन्सम बॉय वैभव ओलॅन्सेल. शरद पाटील कुठे आहेत, जरा संपर्क करा. चला 12 बॉल 27, 12 चेंडू 27चं समीकरण. गोलंदाज श्याम दातीलकर. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न. अलांग कार्पेट डीप मध्ये जातोय, थोडस उशीर झालाय. दुसरी धाव. यस नो केलंय आणि ते 2 धावा घ्यायच्या होत्या, मात्र एकेरीच धाव एकवटली आहे. त्यामुळे 11 चेंडू 26चं समीकरण पाहायला मिळतो आपल्याला. 11 चेंडू 26चं समीकरण पहा मिळतं आपल्याला. चांगली रणनीती आखली जातोय या ठिकाणी. 11 चेंडू 26 धाबा. सामना आता पुन्हा एकदा रोमांचक स्थितीत आहे, रोमांचकारी अवस्थेमध्ये, डोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आताचा बॉल चांगला होता. बॅक टू बॉलर्स, अगदी स्क्रीन समोर क्षेत्ररक्षण चांगलं केलंय निलेश म्हात्रे. वा, गुड फिल्डिंग, चांगलं मस्त क्षेत्ररक्षण. आणि या एकच धाव झाली, जवळजवळ 3 धावा वाचवल्या. 10 चेंडू 25. असं क्षेत्ररक्षण केलं तर निश्चित आपल्याला सामन्यामध्ये वापसी करता येईल. मात्र हे 2 फलंदाज खूप मोठे आहेत. एकीकडे रणजित टांगेला पाहतोय, दुसरीकडे पाहतोय प्रवीण वझेला, ज्यांच्या बॅटमधून धाबा आणि धावाच पाहायला मिळाल्यात. त्यामुळे सामन्याचं चित्र कधी पलटेल. 10 चेंडू 25. समीकरण वेळोवेळी बदल जातोय पहा मिळतोय आपल्याला. फुलटॉस बॉल होता, बराच वेळ चेंडू. अभे क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. पुढे येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि चौकार आलाय तो संजीवनीचं काम करणारा.
9-21 समीकरण पाहायला मिळतंय. चौकाराने मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक शिरकाव केला जातोय, वापसी केली जातोय ती मानपाडा टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकच कॅलिबरचे ताकदवान संघ पाहायला मिळतात एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना. पुन्हा एकदा स्वीट साऊंड, आता मात्र टायमिंग प्रॉपर होतं आणि चेंडूला फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेंडू 15 धाबा. ते दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. स्ट्रॉंग अपील केलं होतं, पंचांना बिबश केलं होतं. आता मात्र 13 धाबा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 13 धाबा. आजचा चेंडू फार महत्वाचा असेल. 7 बॉल 13 च समीकरण पाहायला मिळतोय. मगाशी 7 चेंडू 17 धावेची गरज होती, सामना गमवावा लागला. आता मात्र 7 चेंडू 13 च समीकरण. यावेळे चेंडू लाईन चुकीची आहे. पंच दर्शवत असताना 7 बॉल 12 आणि आज आहे 12-12 आणि 12-12 म्हटलं की या तारखेला सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तींचे वाढदिवस असतात. निश्चित 7-12 आणि 7-12 कोणाचा कोरा असेल. फुलटॉस बॉल होता, क्रॉस द लाईन झाले, हलकस अपील केलंय. पंचांकडे पाबा गेल मात्र ते एकच धाव मिळाली आहे. 7 चेंडू 12 धाब्याची गरज असताना मात्र 1 धाव आली आहे. 11 धाब्याची गरज आहे, पाणी घेऊन जायचंय. आता मात्र 6 बॉल मध्ये कंपल्सरी 11 धावा बनवायच्या आहेत. जा. या गोलंदाजाचा की ज्याने संजय अलिमकर याचा वापर केला जातोय. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 11 स्ट्राईकला रणजित. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, हलकसा अपील. यस, पंचाने अपील उचलून धरले, क्रॉस द लाईन झाले होते आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये. आपल्याला रिव्ह्यू फक्त धावबाजसाठी आणि बिमर साठी असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फलंदाज बाद होतोय. बिग विकेट प्रवीण वझेला बाद केलं जातोय आणि आता सामन्यामध्ये ट्विस्ट.
थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली जातोय. आता मात्र 5 बॉलमध्ये 11. काडी संघाला या 11 धावा रोखायच्या आहेत. दुसरीकडे मानपाडा टीमला या 11 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय तो देवेंद्र बझे. आता मात्र देवेंद्र समोर थोडस आव्हान असेल, कारण नॉन स्ट्रायकरला प्रवीण सारखा एक मातंबर फलंदाज आहे, त्यामुळे ते सामन्यावरती कधी पकड निर्माण करेल. कारण आता वेळ नाही आहे. संजय अलिमकरला मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती एक सफलता. आताचा बॉल फटका सुरेख आहे आणि क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला एक धाव कंप्लीट. एकच धाव मिळेल. येते दुसरे धावेचा प्रयत्न मात्र नाहीये. एकच धाव. आता मात्र 4 चेंडू 10 धावा. भाऊ पाटील. पुन्हा एकदा सामना अतिशय रोमांचकारी अवस्थेमध्ये. हॅलो, नक्की जगदीश, आज संपूर्ण सामने शेवटच्या टोकापर्यंत गेलेत आणि शेवटच्या षटकापर्यंत गेले. दोन्ही संघांना संघर्ष करावा लागला जगदीश पाटील. संघर्ष करावा लागतो. संघर्षातूनच एक मोठा विजय मिळतोय. जेवढा मोठा संघर्ष आहे तेवढा मोठा विजय. चला, क्षेत्ररक्षण लाभून घ्या आणि सामना सुरू करा, जेणेकरून सामन्याचा रिदम तुटला जाणार नाही आहे. लक्षात ठेवा. एक क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफला लावलं जातोय. ठिकाणी संजयने 2 चेंडू फार सुरेख फेकल्यात. आता 4 बॉलमध्ये 10. 4 चेंडू 10 धाबाची गरज. आताचा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत येते यास नॉट आउट. 2 धावा पूर्ण केल्या. 3 चेंडू 8चं समीकरण. पुन्हा एकदा सामन्याला गरगर लागली आहे. मागचे काही सामने असते ना असेच झाले. पहिल्या सामन्यापासून पहिला सामना पिसवली देवीचा पाडा असाच रोमांचकारी सामना झाला. तो मात्र देवीचा पाडा पिसवली संघाने जिंकलाय. कारण प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले सुरुवातीचे आहे. कारण धावा चेस झाल्या नाही आहेत. त्यामुळे आता येथे चेस करेल का हा मानपाडा टीम. येणारे 3 चेंडू 8 धाब्याची गरज. प्रवीण बजे स्ट्राईक वरती. 3 चेंडू 8. आणि हा बॉल मोठा पडका खेळायचा होता. श्याम दातीलकर. यस चांगलं क्षेत्ररक्षण. वेल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तर वाचवल्या आपल्या या टीम साठी. नक्की जगदीश पाटील, अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्लास क्षेत्ररक्षण. क्रिकेटचा दर्जा बघा किती उंचवतोय. स्वतःला स्ट्रेच करतोय आपण लॉंगरला आणि तिथून जर चेंडू गेला असेल नक्कीच जगदीश चौकार मिळाला. पण जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जरूर टाळ्या झाला पाहिजे श्यामसाठी. कारण स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती. श्यामला सुद्धा माहिती होती की जर हा चौकार गेला तर सामन्यावरती पकड आहे ना मजबूत, ती थोडीशी सैल होईल. मात्र नाहीये. 2 चेंडू 6 धावा. येणारा बॉल काय सांगेल. मात्र प्रवीण सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. यावेळेस लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे आणि काय घडलंय. चुका आणि चुका घडल्यात. चौकार मिळालाय. जेथे झेल गेलाय, झेल सुटला आणि या 4 धावा मिळतात. आता काय होणार बाळू पाटील. मात्र 5 चेंडू गेला सीमापार. आता मात्र समीकरण 1 चेंडू 2 धावा. 2 धावांची 2 कंपल्सरी बनवायला लागतात. स्पर्धेचा नियम आहे. काय सामने झालेत आज. शेवटच्या चेंडू पर्यंत सामने पाहायला मिळाल्यात. प्रवीण सारखा फलंदाज आहे मैदानामध्ये. लिडिंग एज लागली. नवनाथ फौजदार कीपर होते, त्याच्या थोडा क्रॉस गेला चेंडू आणि जे 2 क्षेत्ररक्षक होते अगदी मधून चेंडू. नक्कीच जगदीश पाटील. कारण आता 1 चेंडू 2. तर अतिशय रोमांचकारी सामना. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 1 चेंडूवरती 2 धावा बनवायच्या आहेत. आता काय होणार. गोलंदाज संजय अलिमकर पाहा मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. जरा जोरदार टाळ्या द्या चेंडूसाठी. 1 चेंडू आणि 2 धावा आणि पुन्हा एकदा लिडिंग एज आणि पुन्हा एक चौकार. नशिबाची साथ नाहीये खाडी संघाला. नक्की जगदीश पाटील, थँक्यू. खऱ्या अर्थाने मी तर म्हणजे मानपाडा संघ नशिबाचा धनी ठरलाय. 2 वेळा झेल सुटले. थर्डमॅन बीट, फाईन लेग बीट. चेंडू जातो यावेळेला लॉंग स्टॉप सीमारेषा पार. जबरदस्त बीट.
चला लगेच हँडशेक करा. हार्ड लक. काय क्रिकेट झालाय. जगदीश पाटील कोणी सामना जिंकू दे हारू दे क्रिकेटचा विजय होतोय आणि खरं